आज मी सांगणार आहे की आषाढी अमावस्येला दीप अमावस्या का म्हणतात. दीप अमावस्याची वेळ किती वाजून किती मिनिटापर्यंत आहे. आषाढी अमावस्येला कोणत्या झाडाची प्रदक्षिणा करतात. तसेच आपल्या घरच्या पितरांना कोणता नैवेद्य दाखवतात. तसेच सेंद्रिय देवताला आषाढी अमावस्येला कोणता नैवेद्य दाखवतात. तसेच लहान मुलांना आषाढी अमावस्येला का ओवाळतात व दिव्याच्या अमावस्येची कथा कोणती आहे, ही सर्व माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. माहितीची सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील आणि तुम्ही पण एक व्हिडिओ मिस करणार नाही. चला आता सुरुवात करूया आपल्या माहितीला. आषाढ महिन्यात जी अमावस्या येते त्या अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या किंवा दिव्याची अमावस्या असे म्हणतात. या अमावस्येला दीपपूजन केले जाते. ही अमावस्या श्रावण महिना लागण्याच्या आदल्या दिवशी येते. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्याची पूजा करण्याचा सण म्हणजेच दीपपूजन अमावस्या. या दिवशी दिव्याची पूजा का करतात? गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढी अमावस्येचे व्रत करतो तसेच पूजाविधी दान धर्म करतो त्यांना सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते. तसेच या दिवशी गंगा स्नान करणे, दान धर्म करणे फारच लाभदायक ठरते. दीपपूजन अमावस्येच्या दिवशी भगवान शंकर, माता पार्वती यांची पूजा केली जाते. या दिवशी भगवान शंकराचे व्रत देखील केले जाते. या दिवशी म्हणजेच आषाढी अमावस्येला तुळशी व पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करण्याला महत्त्व आहे. प्रदक्षिणा करताना आपल्याला ओम नमो वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून आपल्याला 11 किंवा 21 किंवा 51 किंवा 108 प्रदक्षिणा जशी आपली इच्छा असेल त्याप्रमाणे प्रदक्षिणा घालाव्यात. तसेच या दिवशी पितृदेवतेला पुरणाचा नैवेद्य दाखवतात. असे केल्याने पितृदेवता आपल्यावर प्रसन्न होतात व आपल्याला सुखी राहण्याचा आशीर्वाद देतात. यंदा आषाढ अमावस्या 3 ऑगस्टला आहे. ही अमावस्या शनिवारी दुपारी 3:51 लागणार आहे व दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी दुपारी 4:43 आहे. रविवारी आपल्या घराजवळ सेंद्रिय दैवत असेल तर त्या देवतेला या दिवशी बाजरीची भाकरी व कांद्याची 1 फोड व तसेच लिंबाची 1 फोड, हिरवी शेंगदाण्याची मिरची हा नैवेद्य दाखवावा. तर चला आता जाणून घेऊया दीपपूजन अमावस्येला पूजा कशी करावी. आपल्या घरामध्ये जेवढे लहान मोठे दिवे असतील ते सगळे स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. ते सगळे दिवे एका पाटावर मांडावे. पाटाभोवती रांगोळी काढून त्या दिव्याची पूजा करावी. घरातील सर्व दिव्यांसोबत आपल्याला 1 किंवा 5 कणकेचे दिवे बनवावे लागतात व त्या दिवशी कणकेच्या दिव्याची देखील पूजा केली जाते. तर जाणून घेऊया आषाढी अमावस्येला लहान मुलांना का ओवाळतात. आपल्या भारतीय संस्कृतीत मुलांना वंशाचा दिवा व मुलीला घराची पंती असे म्हणतात. आपल्या भारतीय संस्कृतीत दिव्याला खूप महत्त्व आहे. आपण दिवा लावून अंधार दूर करतो, ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करतो व संध्याकाळी लहान मुलांना घेऊन शुभम करोती देखील म्हणतो. म्हणूनच आषाढी अमावस्येला लहान मुलांना ओवाळतात व दिव्याची पूजा करतात. घरातील इडापिडा दूर दिव्याच्या प्रकाशानेच होते. तर चला जाणून घेऊया दिव्याच्या अमावस्येची कथा काय आहे ते. यमुनेच्या तीरावर जेव्हा गाई गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडविण्यासाठी श्रीकृष्णांनी त्याला हरवून
त्याच्यावर स्वार होऊन सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले. त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनी गोपाळ कृष्णाची दिव्यांनी आरती केली आणि असंच तेज धैर्य आमच्या मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. हा प्रसंग आषाढी अमावास्येला घडल्याने त्या दिवशी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्याची अमावास्या म्हणून ओळखले जाऊ लागले.